नमस्कार, मी करणार आहे मुगाचे डोसे. त्यासाठी एक आणि पाव वाटी तांदूळ मी एका रात्री भिजत घातलेत. आता बघा हे छान भिजलेत आणि एक चमचाभर मी मेथी दाणे टाकले त्याच्यात. आता त्याच्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. पाव वाटी मी तांदूळ घातलेले आहेत ह्याच्यात कडकपणा येण्यासाठी. आता हे मिक्सरला छान बारीक वाटून घेते. ते मिरची टाकणार आहे, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि हा रवा आणि आता मिक्सरला छान फिरवून घेणार आहे. आता हे मिक्सरला वाटून घेतले बघा. छान असं बारीक वाटलेलं आहे. आपले आणखी मूग शिल्लक राहिलेले आहेत, ते पण मी आता असेच वाटून घेणार आहे. कारण एक वाटी मूग मी भिजत घातलेले. अरे मुगाचं हे पाणी पण मी हेच वापरणार आहे कारण छान असं पौष्टिक असते. आता हे टाकणार आहे 2 चमचे दही, थोडंसं मीठ. मी सर्व मूग वाटून घेतलेत. आता त्याच्यात खायचा सोडा एक छोटा चमचा टाकणार आहे आणि ह्याला छान असं मिक्स करून घेणार आहे. आता हे मिक्स झालं आपलं. आता ह्याला मी 5 मिनिट असं झाकून ठेवणार आहे साईडला. तोपर्यंत आता आपण त्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊ. हे न साल काढता शेंगदाणे घेतलेत, खोबरे घेतले किसून, हिरवी मिरची, कोथिंबीर आहे, पुदिना आहे, थोडंसं आलं आहे आणि त्यासाठी दही. चवीपुरतं मीठ. आता मिक्सरला फिरून घेते. चटणी आता हे वाटून झाली. त्याच्यासाठी तडका तयार करणार आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता 2 चमचे मोहरी टाकणार आहे आणि गॅस बंद करणार आहे. सुक्या 2-3 मिरच्या टाकणार आहे. तर तयार आहे आपली चटणी. आता साईडला ठेवते. आता मी तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. तर गॅस चालू करते. तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता थोडंसं पाणी टाकते. आणि कपड्याने ह्याला पुसून घ्यायचं आणि आता लगेच ह्याच्यावर पीठ घालून घ्यायचं. ह्याला थोडंसं असं साईडनं तेल सोडणार आहे कारण आपला पहिला डोसा आहे आणि चिटकू शकतो. त्याच्यावर 1-2च मिनिट ताट ठेवणार आहे. आपला डोसा किती छान झालेला आहे. अजिबात खाली चिटकलेला नाही.
आणि एकदम असा कलर पण किती छान आलेला आहे. आणि दुसरा पण डोसा मी आता असाच करून घेणार आहे. तर तयार आहेत आपले मुगाचे डोसे. एकदम पौष्टिक असे आणि चविष्ट आणि एकदम खमंग झालेले आहेत. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा.